स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे महाराष्ट्रातील जे सर्व विद्यार्थी आहेत, जे डिग्रीला आहेत, शेवटच्या वर्षाला आहेत किंवा ज्यांची डिग्री झालेली आहे, मग ते BSc असो की मग आर्ट सायन्स असो, म्हणजे आर्टचे असतील किंवा BA वाले असतील किंवा मग आपले इतर कोणतीही डिग्री असेल, ते सर्व डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी की जे MSCET आहे, महाराष्ट्र लेवलला सेलच्या माध्यमातून CET घेतल्या जातात आणि यावरून तुम्हाला पदवीला प्रवेश मिळण्यासाठी ही संपूर्ण कॅप राऊंडच्या माध्यमातून आपल्याला प्रवेश मिळत असतो. तर त्या संदर्भातील CET ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. कालच एक मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो म्हणजे BEd CETचा जो व्हिडिओ आहे तो बनवलेला होता आणि 0 रुपयाचे ऍडमिशन आहे त्या संदर्भात सुद्धा तिथे बोललेलो होतो. त्याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यात तुम्हाला संपूर्ण माहिती मोफत BEd कसं करता येणार आहे. कारण BEdची फी 40-40, 50-50 हजार रुपये BEdची फी कॉलेजच्या माध्यमातून घेतली जाते, परंतु आपण त्यावरती पर्याय उपलब्ध आहे जे 0 रुपयात ऍडमिशन आपण कसे करायचं ते तुम्हाला त्या सर्व माहिती आपण त्या व्हिडिओत देणार आहोत. हे लक्षात घ्यायचं आहे की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो सर्वाधिक कल हा BA, BSc कडे, BCom कडे करण्याचा कल आहे. आणि सध्याचा जो काळ आहे हा विद्यार्थी मित्रांनो हा स्किल बेस्ड काळ आहे. जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे किंवा कुठेतरी ना कुठे आर्थिक मदत होणार आहे, कुठे ना कुठेतरी तुम्हाला जॉब मिळणार आहे. परंतु फक्त डिग्रीच्या कागदाच्या जोरावर जर तुम्ही कागद घेत असाल, एखादं BAचं एक कागद म्हणजे डिग्री मिळवली किंवा BScची डिग्री मिळवली किंवा BComची डिग्री मिळवली, तुम्हाला जॉब मिळणार नाही, कोणीही विचारणार नाही. सध्याचा काळ हा स्किलचा काळ आहे, व्यावसायिक शिक्षणाचा, प्रोफेशनल एज्युकेशन घेण्याचा काळ आहे. म्हणून तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की एक सुवर्ण संधी आलेली आहे. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी पूर्ण गावाच्या गाव जर तुम्ही चेक केलात, म्हणजे एखादा तालुका असेल त्या तालुक्यामध्ये जर 150 गाव असतील तर विद्यार्थी मित्रांनो, त्या 150 गावांपैकी फक्त बोटावर मोजण्यासारख्याच गावामधील विद्यार्थी हे LLB केलेले आहेत, म्हणजे वकिली व्यवसाय करतायत. मग सर्वांना सांगू इच्छितो की हा जो काळ आहे, हा काळ जेव्हा संविधान लागू झालं तेव्हापासून 75 वर्षात गावांमध्ये जर जाऊन बघितलं तर या व्यवसायाकडे येण्याचा कल जो आहे तो अत्यंत कमी आहे. म्हणून सांगू इच्छितो की जी डेट आलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना, जे ग्रॅज्युएशन फायनल इयरला आहेत त्या सर्वांना LLB 3 इयर तुम्हाला करता येते. 3 वर्षाची डिग्री आहे LLBची, ते तुम्हाला करता येणार आहे. त्यासाठी तुम्हाला CETचा अर्ज करणं अत्यंत गरजेचं आहे. मग CETची डेट ही कधीपासून आहे तर कालपासून सुरू झालेली आहे CETची डेट. तर 23 तारीख ही लास्ट डेट आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला CET द्यावं लागेल. CETचा सिलेबस सोपा सिलेबस असतो, जो 12वी किंवा ग्रॅज्युएशन लेवलला जे काही प्रश्न असतात ते प्रश्न तुम्हाला असतात. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असतात, जनरल असतात आणि इंग्रजी असते. अशा पद्धतीने चारही विषय 100 मार्काचा 100 प्रश्न असतात, 200 गुण असतात, निगेटिव्ह मार्किंग नसते, कॉम्प्युटर बेस्ड ही टेस्ट असते. आणि या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे SC ST विद्यार्थी आहेत यांना मोफत ऍडमिशन आपण करून देणार आहोत. त्यात जबाबदारीपूर्वक हा शब्द वापरतोय. मोफत ऍडमिशन त्या विद्यार्थ्यांना आपण महाराष्ट्रात कुठेही आपण करून घेतोय, पण त्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड थ्रू जावं लागेल. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहेत त्यांना कुठेही पैसा लागणार नाही, यासाठी आम्ही तत्पर आहोत. जे कॉलेज तुमच्याकडनं पैसे घेतील, कारण तुमच्यासोबत आम्ही सोबत आहोत, कायम सोबत आहोत आम्ही. कारण तुमच्या या CETच्या फॉर्म पासून तर तुम्हाला वसतिगृह राहण्याची व्यवस्था होण्यापर्यंत, कॉलेजचा प्रवेश मिळेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि ते मार्गदर्शन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून करत राहणार आहोत. म्हणून जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनला आहेत, कोणत्याही ग्रॅज्युएशनला किंवा ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना असं वाटतंय की मी वकिली व्यवसाय करावं किंवा मी LLB करावं, तर त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आम्ही कायम तत्पर आहोत. फक्त तुमची जर इच्छाशक्ती असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या जे काही ग्रुप आहे व चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही मेसेज करा, तुमचं स्वतःचं नाव लिहा आणि पाठवा की सर मला LLB करायचं आहे, मला याबद्दलचं मार्गदर्शन करा. कारण विद्यार्थी मित्रांनो, हे आपण या चॅनलच्या माध्यमातून फक्त विद्यार्थ्यांना बोलबच्चनच सांगत नाही, तर विद्यार्थी मित्रांनो जबाबदारपूर्वक आपल्या विद्यार्थ्यांसाठी काम पण करतो आहे. आणि त्या माध्यमातून असे कितीतरी विद्यार्थी आहेत ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हॉस्टेलला राहण्याची व्यवस्था झालेली आहे, मोफत ऍडमिशन मिळालेली आहे, कितीतरी विद्यार्थ्यांचे कॉलेजने लुटलेले पैसे आपण परत मिळवलेले आहेत. त्यामुळं या सर्व गोष्टी तुमच्यासाठी सांगताय. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी LLB करण्याकडे धजावत नाही. इंग्रजीचा विषय सोडून द्या. इंग्रजीला म्हणजे तुम्हाला जर LLB करायची असेल तर इंग्रजी हा बॅरियर नाही आहे.
हे तोडून टाकायचं आहे आपल्याला. त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला चांगलं योग्य मार्गदर्शन आम्ही करू. वकिलांची फळींसोबत आपल्याला भेटू, ज्या माध्यमातून तुम्हाला सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, नागपूरचं खंडपीठ असेल किंवा औरंगाबादचं खंडपीठ असेल, अशा खंडपीठांमध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी आम्ही व्यक्ती तुम्हाला देऊ, मेंटर तुम्हाला देऊ, ज्या माध्यमातून तुम्हाला अत्यंत चांगला LLB च्या माध्यमातून वकील बनता येईल विद्यार्थी मित्रांनो. आणि या व्यवसायाकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी, अत्यंत कमी विद्यार्थी या ठिकाणी येत असतात, ते धजावत नाहीत. आणि त्यामागचं कारण म्हणजे इंग्रजी हे त्यांना भीती वाटत असते. त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमच्यासाठी असलेली ही सुवर्ण संधी आहे. यावर्षी तरी CETचा फॉर्म भरा आणि या माध्यमातून तुम्ही सर्वांनी LLB करा. जे काही महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस आहेत, त्या टॉप कॉलेजेसमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला प्रवेश मिळेल, स्कोर किती लागेल, ह्या सर्व मार्गदर्शन आम्ही आपल्या या माध्यमातून करणार आहोत. असं जे विद्यार्थ्यांना वाटत आहे की मला करायचं आहे, तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण जे दिलेली लिंक आहे त्यावरती जॉईन व्हा आणि मला मेसेज करा. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला याबद्दल, या वकिली व्यवसायाबद्दल नेमकं काय वाटते ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.